तर आज आपण पाहणार आहोत 1 लिटर मध्ये सगळ्यांची लाडकी होंडा युनिकॉर्न किती किलोमीटर जाते। तर सगळ्यात आधी या गाडीमधलं जे पहिलं पेट्रोल आहे आपण ते पहिलं पेट्रोल सगळं काढून घेत आहोत। तर तुम्ही पाहू शकता ही होंडा युनिकॉर्न चालू पण होत नाहीये। तर चला मग याच्यामध्ये 1 लिटर पेट्रोल टाकूया। तर तुम्ही पाहू शकता या होंडा युनिकॉर्न मध्ये आपण 1 लिटर पेट्रोल टाकलेलं आहे। तर आता आपण या युनिकॉर्नचं ट्रिमीटर 0 करत आहोत। तुम्ही पाहू शकता या युनिकॉर्नचं ट्रिमीटर 0 झालेलं आहे। मंडळी खरंच का ही सगळ्यांची लाडकी होंडा युनिकॉर्न 50 ते 60 किलोमीटर फिरू शकते का? तर चला मग पाहूया। त्यासाठी मी माझ्या राईडला सुरुवात केलेली आणि आलेलो आहे हायवेवर आणि आज या गाडीचं खरं मायलेज टेस्ट होणार। मग बराच वेळ गाडीवर राईड केल्याच्या नंतर आतापर्यंत आपल्या गाडीचा 15 किलोमीटरचा रन कंप्लीट झालेला आहे आणि आपल्या गाडीचा एकदम जबरदस्त रिस्पॉन्स आहे। तर चला मग आपली राईड पुन्हा कंटिन्यू करूया। मग जेसीबीला ओव्हरटेक करून आम्ही ही युनिकॉर्न 70 ते 80 च्या स्पीडने चालवत आहोत आणि खरंच ही युनिकॉर्न चालवायला खूप आरामदायक आहे। तर आतापर्यंत या युनिकॉर्ननं 30 किलोमीटरचा रन कंप्लीट केलेला आहे आणि ही युनिकॉर्न एकदम रॉकेट सारखी स्मूथ चालत आहे। तर चला मग आपली राईड पुन्हा कंटिन्यू करूया। मग युनिकॉर्नची मायलेज टेस्ट थोडी हार्ड करण्यासाठी आम्ही तिला सिटीमध्ये चालवायला लागलो आणि मग बराच वेळ सिटीमध्ये गाडी चालवल्याच्या नंतर तर आतापर्यंत या गाडीनं 45 किलोमीटरचा रन कंप्लीट केलेला आहे आणि या गाडीचा खरंच रिस्पॉन्स एकच नंबर आहे। माझ्या हिशोबानं ही गाडी आणखीन 7-8 किलोमीटर आणखीन चालेल। मंडळी आता या युनिकॉर्न मधलं पेट्रोल संपत आलेलं आहे, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आम्ही भर उन्हामध्ये तुमच्यासाठी असं रिअल मायलेज टेस्ट करत आहोत। त्यामुळे अकाउंटला फॉलो आणि हा व्हिडिओ तुमच्या दोस्ताला शेअर करा। तर फायनली या युनिकॉर्न मधलं पेट्रोल संपलेलं आहे आणि ही युनिकॉर्न बंद पडलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर या युनिकॉर्ननं 54 किलोमीटरचा ऍव्हरेज दिलेला आहे। तर पुढचा व्हिडिओ तुमच्या कोणत्या आवडत्या गाडीवर करायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अकाउंटला फॉलो करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।